येथील विटा हायस्कूल व स.भ. पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे आज शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव H.S. यांनी वृक्षदिंडी आयोजनाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना पटवून दिली व हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे माजी चेअरमन माधवराव दादा मोहिते, स्कूल कमिटी सदस्य माननीय सुमित भैया गायकवाड व श्री पवार UN सर, फॉरेस्ट ऑफिसर माननीय श्री गुरव साहेब व धोत्रे मॅडम उपस्थित होत्या. आपल्या भाषणात माननीय माधवराव दादा मोहिते म्हणाले की आजच्या या ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणं ही आपल्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. तसे न केल्यास त्याचे फार मोठे परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील. त्यानंतर विद्यालयातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांसहित ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण विटे शहरातून वृक्षदिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी शाळेचा परिसर व विटानगरी दुमदुमून गेली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी दिंडीसाठी वेगवेगळ्या वेशभूषा करून सामील झाले होते. काही विद्यार्थी वड, पिंपळ व इतर वनस्पती अंगाभोवती गुंडाळून दिंडीत सहभागी झाले होते. सदरचे विद्यार्थी हे दिंडीचे खास आकर्षण ठरले, तर अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषांमध्ये डोक्यावर तुळशी कट्टा आणि झाडांची रोपं घेऊन दिंडीत सहभाग घेतला. ही वृक्षदिंडी यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव H.S., पर्यवेक्षक श्री देशमुखे S.S., विज्ञान शिक्षिका सौ बाळीकाई मॅडम, उपशिक्षिका सौ मगदूम मॅडम, श्री खंदारे R.T. सर व श्री माने S.S. सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यालयाच्या आवारात विविध औषधी व इतर प्रकारच्या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन सौ पाटील S.M. मॅडम यांनी केले, तर आभार श्री पाटील M.S. यांनी मांडले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.